मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र आपण बघत होतो. तर आत्तापर्यंत आपण काय काय बघितले? 6 सूत्र झाले. सम्यक दर्शन, ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य यांची एकताच काय आहे? तर मोक्षाचा मार्ग आहे. मग हे सम्यक दर्शन काय आहे? तर 7 तत्वांवर श्रद्धा किंवा 7 तत्वांमध्ये जे काही जीवद्रव्याचं स्वरूप, त्या आत्मस्वरूपाचं श्रद्धान, तर हे सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर हे सम्यक दर्शन किती प्रकारचं आहे? तर निसर्गज आणि अधिगमज अशा 2 प्रकारांनी हे सम्यक्त्व सांगितलं. निसर्गज कशाला म्हणायचं? तर आत्ताच्या पर्यायामध्ये कोणाच्याही उपदेशाच्या शिवाय जे उत्पन्न होतं, म्हणजे पूर्वसंस्कारवश त्या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते, तर त्याला काय म्हटलंय? निसर्गज. निसर्गतः म्हणजे बाहेरच्या कुठल्याही कशाचाही अवलंबन न घेता किंवा उपदेश वगैरेच्या द्वारे सुद्धा तिथं उपदेशाची गरज नसताना ॲटोमॅटिक त्यांना ते काय होतं? सम्यक दर्शन प्राप्त होतं. आणि अधिगमज कशाला म्हटलेलं आहे? तर उपदेशाच्या द्वारे जिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. उपदेशाच्या द्वारे म्हणजे उपदेश ऐकल्यानंतर तिथं आत्मस्वरूपाचं श्रद्धान किंवा आत्मस्वरूपाला जाणणं, तर हे अधिगमज सम्यक दर्शन असं म्हटलेलं आहे. मग आता 7 तत्वांवर श्रद्धान हे सम्यक दर्शन आहे. मग ही 7 तत्व कुठली आहेत? तर ते 4थ्या सूत्रामध्ये सांगितले. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष ही 7 काय आहेत? तर तत्व आहेत. मग ह्या 7 तत्वांचं जसं आहे तसं स्वरूप जाणणं हेच काय आहे? सम्यक दर्शन आहे. मग ह्या 7 तत्वांची जी काही विपरीतता आजपर्यंत आपण करत आलो आहोत किंवा आपल्याला ह्या तत्वांचं जसं आहे तसं स्वरूप माहीत नसल्यामुळं आपण काय करत होतो? आपल्याला वाटतंय तसं तिथं समजत होतो. त्यामुळं आपल्याला काय झालं? आजपर्यंत दुःखाचीच प्राप्ती झाली किंवा आपण ह्या संसारातून बाहेर पडलो नाही. मग जीवाचं स्वरूप काय आहे? किंवा जीव काय, म्हणजे जीव आणि पुद्गल ह्या दोघांना काय करतो? तर एकत्रितपणे स्वतःचं अस्तित्व मांडतो. त्यामुळं काय होतं? कर्म येतात. कर्म येऊन काय करतात? त्या जीवाशी काही काळासाठी बांधले जातात. म्हणजे तिथं काय झालं? मग कर्म आले म्हणजे आश्रव झाला. ते थांबले त्या जीवाच्या सोबत काही काळासाठी, तो बंद झाला. आणि जेव्हा ह्या जीवाला समजलं की मी कोण आहे? तर जीव आहे, ह्या शरीरापासून किंवा ह्या पुद्गल प्राप्त संयोग ह्याच्यापासून भिन्न आहे आणि स्वतःच्या स्वरूपाचं तिथं श्रद्धान झालं. त्यावेळेस काय झालं? तिथं ना शुभ ना अशुभ, तर ह्या 2 भावांनी रहित शुद्ध भावाची प्राप्ती झाली. आणि तिथं त्यावेळेस काय झालं? कर्म येण्याचं थांबलं. म्हणजे जे कर्म येत होतं तर तिथं ते कर्म येण्याचं थांबलं. म्हणजेच तिथं काय झालं? संवर झाला. आणि ह्या संवराच्या प्राप्तीपासूनच खऱ्या धर्माची काय होते? तर सुरुवात होते. किंवा धर्माला सुरुवात कुठून होते? तर संवर तत्वापासून होते. मग त्यापूर्वी अगोदर आश्रव, बंध हे काय आहेत? तर नियमाने संसार वाढवण्याला कारण आहेत. आणि संवर काय आहे? तर ह्या संसाराला रोखण्यासाठी किंवा आश्रवाला रोखण्यासाठी कारणीभूत आहे. मग कर्माचं येणं थांबलं, तिथं संवर झाला. पण पूर्वी आलेलं जे कर्म आहे ते कर्म पण काय चाललंय? आता निघून चाललंय. मग त्याचं काय झालं? तिथं नष्ट होणं, ह्याला काय म्हटलेलं आहे? निर्जरा असं म्हटलेलं आहे. आणि जेव्हा ह्या जीवाच्या संयोगातून सर्व प्रकारचे कर्म पूर्णपणे नष्ट होतात, त्यावेळेस तिथं काय झालंय? जशी आहे तशी शुद्ध स्वरूप, त्या शुद्ध अवस्थेला जीव प्राप्त होतो. आणि त्या अवस्थेलाच काय म्हटलेलं आहे? मोक्ष असं म्हटलेलं आहे. मोक्ष कहे निजशुद्धता, म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपाचं जसं आहे तसं यथार्थ स्वरूप प्रकट होणं, तर हेच काय आहे? मोक्ष आहे. तर असं हे 7 तत्वांचं स्वरूप आपण बघितलं. त्याच्यानंतर काय सांगितलं 6व्या सूत्रामध्ये? आता हे जे जीवादी 7 तत्व आहेत, मग ह्यांना आपल्याला समजून घ्यायचे. मग समजून घेण्याचं साधन काय आहे? मार्ग काय आहे? तर तिथं सांगितलं की प्रमाण आणि नय याच्याद्वारे काय होणार आहे? आपल्याला ह्या 7 तत्वांचं किंवा जीवादी तत्वांचं जे स्वरूप आहे तर त्या स्वरूपाचं ज्ञान होणार आहे. अधिगम होणार आहे म्हणजे काय? ज्ञान होणार आहे. जीवतत्व कसं आहे, अजीवतत्व काय आहे, किंवा संवर, निर्जरा, मोक्ष, आश्रव, बंध हे काय आहेत, तर हे सगळं आपल्याला ह्याचं जे ज्ञान आहे
तर ते ज्ञान करून घेण्याचा मार्ग म्हणजे काय आहे? प्रमाण आणि नय आहे. प्रमाण म्हणजे काय? म्हणजे त्या वस्तूमध्ये अनेक धर्म एका वेळेस आहेत. मग अखंड वस्तूला जाणतं त्याला काय म्हटलेलं आहे? प्रमाण. किंवा अखंड वस्तूचं ज्ञान होतं तर ते प्रमाण झालं. आणि त्या अखंड वस्तूमधला एक एक गुण, एक एक धर्म आपण जाणतोय. मग तेव्हा एकेका धर्माला तिथं जाणलं जाते. तर त्या धर्माला जाणत असताना त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? नय ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग जेव्हा आपण एक धर्म जाणतोय तर एक धर्म तिथं जाणत असताना किंवा एक अंश जाणत असताना बाकीच्या त्या द्रव्यामधल्या सगळ्या गुणांना पण आपण काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. असं नाही आहे की त्याला आत्ता आपण फक्त एक धर्म जाणतोय म्हणजे बाकीच्या तिथं धर्मांची नास्ती आहे किंवा त्यांचा अभाव आहे असं नाही. फक्त समोर जे आहे एक मुख्यतेने जे जाणतोय ते जाणतोय म्हणजे बाकीच्यांना आपण गौण केलेलं आहे. आत्ता मुख्यतेने हे बघतोय आपण किंवा जीवामध्ये ज्ञान आहे तर ज्ञान गुणाला मुख्य केले. बाकीचे श्रद्धा, दर्शन, चारित्र्य, शक्ती हे सगळे गुण आहेत. पण आत्ता आपण ज्ञानाला जाणतोय, परत आपण श्रद्धा गुणाला जाणतोय. त्यावेळेस तिथं श्रद्धा गुणाला मुख्य केले, आता ज्ञानाला तिथं काय केलेलं आहे? गौण केलेलं आहे. पण त्यांचं अस्तित्व आपण स्वीकारलेलं आहे. तर हे काय झालं? नय झालं. म्हणजे असं नय आणि प्रमाणाच्या द्वारे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती होते म्हणजे काय होतं? 7 तत्वांचं स्वरूप किंवा जीवादीचं स्वरूप काय आहे, कसं आहे, ह्याचं जसं आहे तसं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून प्रमाण आणि नय हे सम्यक ज्ञान किंवा सम्यक ज्ञान होण्यासाठी कारणीभूत आहेत. म्हणजे ह्याच्याद्वारे जे ज्ञान होणार आहे ते कसं असणार आहे? सम्यक असणार आहे, खरं असणार आहे. त्याच्यामध्ये संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय नसणार आहे. हे काय आहेत? संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय हे काय आहेत? दोष आहेत. मग ह्या दोषांनी रहित असं ते ज्ञान आपल्याला होतं. मग त्याच्यासाठी आपल्याला मुख्यतेने काय सांगितलं आहे की प्रमाण आणि नयाच्या द्वारे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. मग आता हे जे 6, 7 आणि 8 हे 3 काय आहेत? तर सूत्र जी आहेत तर ह्या तिन्ही सूत्रांचा काय उपयोग सांगितला आहे? तर ह्या तिन्ही सूत्रांच्या द्वारे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. कशाची प्राप्ती? ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काय महत्त्वाचं आहे किंवा आपण कशाच्याद्वारे ते ज्ञान प्राप्त करू शकतो तर ते सांगण्यासाठी हे 3 सूत्र दिलेले आहेत. पहिलं म्हणजे 6 नंबरचं सूत्र आहे. तर त्याच्यामध्ये मुख्यतेने प्रमाण आणि नयाच्या द्वारे ज्ञानाची प्राप्ती होते असं सांगितलंय. म्हणजेच जे संक्षेप रुचीवाले जे आहेत म्हणजे 3 प्रकारचे शिष्य सांगितलेत. काय? संक्षेप रुचीवाले, मध्यम रुचीवाले आणि विस्तार रुचीवाले. म्हणजे थोडक्यात काय आहे तर नुसतं डोळ्यांनी बघितलं तरी कळलं, तिथं काय म्हणायचं? संक्षेप रुची. म्हणजे तिथं काय बोलायचा किंवा खुलासा करून सांगायचा तिथं प्रश्न आला नाही. फक्त डोळ्यांनी असं बघितलं म्हणजे सासूनी बघितलं आणि सुनेला लक्षात आलं की सासूला काय म्हणायचे, त्या म्हणजे डोळ्याच्या भावावरून तिच्या ती गोष्ट लक्षात आली. मग ह्याला म्हणायचं संक्षेप रुची. म्हणजे काहीही विस्तार न करता किंवा फोडून न सांगता किंवा तिथं काही बोलण्याची सुद्धा गरज पडली नाही तर ह्याला काय म्हणायचं? संक्षेप रुची. आता मध्यम रुची कशाला म्हटलेलं आहे? म्हणजे हे उदाहरण घेतलं बरं का सासू सुनेचं. मग तिथे सासूनी बघितल्यावर पण तिला समजलं नाही. मग तिथं सासूनी काय केलं की काय पाहिजे बघ एवढं फक्त तिथं तिने सांगितलं. म्हणजे काय पाहिजे हे सांगितलं नाही, काय पाहिजे ते बघ. म्हणजे तिथं सांगण्याच्या ऐवजी फक्त तिने काय केला? संकेत केला शब्दाच्या द्वारे. मग तेवढ्या शब्दावरून त्या सुनेच्या लक्षात आलं की जे काही पाहिजे ते दिलं पाहिजे आणि तिने ते दिलं. मग ह्याला काय म्हणायचं? मध्यम विस्तार. म्हणजे पहिलीपेक्षा इथं काय झालं? थोडंसं तिथं काहीतरी हिंट द्यावी लागली किंवा संकेत करावा लागला. म्हणजे थोडंसं तिथं फोडावं लागलं. मग तेव्हा तिला लक्षात आलं. मग ह्याला म्हणायचं मध्यम रुची. आणि विस्तार रुची म्हणजे काय? तिला डोळ्यांनी सांगितलं, कळलं नाही. तोंडाने काय पाहिजे बघ म्हणून सांगितलं, कळलं नाही. मग त्या वस्तूला सांगितलं, ही वस्तू पाहिजे, ती वस्तू दे, असं जेव्हा सांगितलं तेव्हा तिला म्हणजे आणखीन तिला सखोल तिला फोडून सांगावं लागलं. मग ह्याला म्हणायचं विस्तार. म्हणजे एक आपलं उदाहरणार्थ आपण बघतोय. मग तसं संक्षेप रुची किंवा ज्यांना थोडक्या शब्दावरून समजलं जातं तर त्यांच्यासाठी काय म्हटलेलं आहे? हे 6वं सूत्र आहे, प्रमाण आणि नय.
मग हे 7वं जे सूत्र आहे ते मध्यम रुची, म्हणजे नुसतं प्रमाण आणि नयाच्याद्वारे ज्ञान होतंय हे लक्षात नाही आलं तर आणखीन विस्ताराने जिथं सांगितलं जातं त्यासाठी कुठलं सूत्र आहे, हे 7वं सूत्र आहे. आणि त्या सूत्राच्या द्वारे सांगून पण समजलं नाही तर मग तिथं कुठलं सूत्र आहे, 8वं सूत्र आहे, की जिथं अगदी सखोल विस्तार करून पूर्ण स्पष्टीकरण जिथं सांगितलं जातं तर ते 8वं सूत्र आहे. म्हणजे ह्या तिन्ही सूत्रांचं काय आहे तर आपल्याला सम्यक दर्शनादी किंवा जीवादी जे तत्व आहेत त्यांना जाणण्याचे उपाय ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. लक्षात येतंय आहे? त म्हणलं की ताक ओळखलं जाते. मग एखाद्याला त म्हणल्यावर ताक कळते, एखाद्याला ता म्हणल्यावर कळते, एखाद्याला पूर्ण ताक म्हणल्यावर कळते. म्हणजे असं तिन्ही पद्धतीने सांगितलं जातं. मग ज्याचं जसं असेल त्यांनी तसं ते समजण्यासाठी, प्रत्येकाला समजण्यासाठी इथं तिन्ही प्रकाराने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. मग आत्ताचे जे आपण शिष्य आहोत, कसे आहोत आपण, कुणाचे शिष्य आहोत आपण, तसं नाही म्हणायचं मला. आता शासन महावीर भगवंतांचं आहे ना, 24 तीर्थंकरांमध्ये शेवटचे महावीर भगवान आणि त्यांच्यानंतर आपण झालोय. म्हणजे आता शासन श्रेणिक राजा तीर्थंकर होईपर्यंत महावीर भगवंतांचं शासन आहे. मग हे महावीर भगवंतांच्या शासनामध्ये जे कोणी जीव आहेत तर त्यांना काय म्हटलेलं आहे, वक्रबुद्धी किंवा जडबुद्धी असं नाव आहे. म्हणजे आपण कुणाला नाव दिले, हे आपल्याला कळतंय का, आपण कसे आहोत, वक्रबुद्धी किंवा जडबुद्धी. जड म्हणजे अगदी सखोल विस्ताराने सांगितलं तरी आपल्याला लक्षात येत नाही, किंवा आपल्याला सांगितलंय तर त्याच्यामध्ये आपण काहीतरी फाटे फोडायला जातोय. असं करायचंय असं सांगितल्यानंतर बर म्हणून आपण तसं करायला जात नाही, तर आपण वक्रबुद्धी का म्हटलं जातोय, असं का करायचं, ह्याच्यापेक्षा तसं केलं तर चालत नाही का, असं आपल्याला म्हणजे ह्या काळामधले पंचम काळामधले म्हणा किंवा हुंडा अवसरपणी काळाचं हे वैशिष्ट्य म्हणा. आत्ताचे हे 24 म्हणजे महावीर भगवंतांचे जे शिष्य आहेत तर त्यांना वक्रबुद्धी किंवा जडमती असं म्हटलेलं आहे. मग आदिनाथ भगवंतांचे जे शिष्य होते, म्हणजे ह्याच्यामध्ये 3 प्रकार केलेत त्यांनी. आदिनाथ भगवंतांचे शिष्य, मधले 2 पासून 23 पर्यंत तीर्थंकरांचे शिष्य आणि महावीर भगवंतांचे शिष्य. ह्या तिघांमध्ये काहीतरी फरक आहे. तर महावीर भगवंतांचे शिष्य आत्ता आपण आहोत म्हणून आपण कसे आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये कमीपणा वगैरे असं नाही म्हणायचं बरं का, ही वस्तुस्थिती आहे. ह्या काळात होणारे सगळे जीव कसे आहेत, नियमाने असेच आहेत, वक्रबुद्धी आणि जडमती. मग आदिनाथ भगवंतांचे काळातले त्यांचे शिष्य कसे होते तर ते होते रुजुमती. रुजुमती पण नाही, सरळ वृत्तीचे होते. सरळ म्हणजे काय, त्यांना जे सांगितलं ना तेवढंच करायचं. मग त्याच्यामध्ये आणखीन काय बघायला पाहिजे, किंवा एक सांगितलं तरी त्याच्या आजूबाजूचा किंवा एक सर्वसाधारण विचार तिथं नाही, जेवढं सांगितलं तेवढंच करणार. कळलं का, सरळ बुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता आदिनाथ भगवंतांकडं आली लोक, काय आली विचारायला की हे कल्पवृक्ष आता निस्तेज व्हायला लागले, आम्ही जे मागतो ते आत्तापर्यंत आम्हाला मिळत होतं पण आता कमी मिळायला लागले, जेवढं मागतोय तेवढं मिळत नाही, किंवा हे सगळं असं वेगळंच काहीतरी प्रकाश दिसायला लागलाय, कारण कल्पवृक्षांचं तेज कमी होत होतं, निस्तेज होत होते. आणि मग तिथं बाहेर कुठला तरी दुसरा प्रकाश दिसतोय, तर तो प्रकाश कुणाचा होता तर सूर्य चंद्र ह्यांचा तिथं प्रकाश दिसत होता. मग अगोदर सूर्यचंद्र नव्हते का, अगोदर पण होते, पण त्यांचं अस्तित्व तेव्हा जाणवत नव्हतं. का जाणवत नव्हतं, कल्पवृक्षाचं तेज इतकं होतं प्रखर, किंवा त्यांचं एवढं म्हणजे उजेड म्हणा, किंवा त्या उजेडामध्ये सूर्यचंद्राचं अस्तित्व तिथं लक्षात येत नव्हतं, जाणवतच नव्हतं. म्हणजे एवढा प्रखर उजेड होता की तिथं म्हणजे आता समजा दिवसा आपण लाईट लावली तर आपल्याला लाईटचा उजेड जाणवतो का, सूर्याचा उजेड जाणवतो. म्हणजे सूर्याचा उजेड आत्ता कसा आहे, प्रखर आहे. तसं त्यावेळेस तिथं कल्पवृक्षांचा उजेड काय होता, प्रखर होता, तीव्र होता. आणि त्यामुळं सूर्यचंद्र असले, तारे असले तरी त्यांचं अस्तित्व कुणाच्या लक्षात येत नव्हतं. पण जेव्हा ते कल्पवृक्ष क्षीण होत चालले, निस्तेज होत चालले, तेव्हा ह्यांचं अस्तित्व काय झालं आता तिथं दिसायला लागलं, कारण ह्यांचं तेज कमी झाल्यावर त्यांचं तेजाचं अस्तित्व तिथं लक्षात यायला लागलं. मग हे सगळं बघून काय झाली, लोक घाबरले. मग काय करायचं, आम्ही काय खायचं वगैरे विचारायला आदिनाथ तीर्थंकरांकडे आली, म्हणजे राजा अवस्थेमध्ये असताना. मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की आता हे कल्पवृक्ष नष्ट व्हायला लागलेले आहेत, आता चतुर्थ काळाची सुरुवात आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे काही कष्ट करून
म्हणजे पीक वगैरे ह्याच्याद्वारे तुमची आजीविका करावी लागणार आहे. म्हणजे आता तुम्हाला कल्पवृक्ष नष्ट होणार आहेत म्हणजे भोगभूमी नष्ट होतीये आणि तिथं कर्मभूमीचं काय होणार आहे, सुरुवात होतीये. मग कर्मभूमी म्हणजे काय, करायचं, मिळवायचं आणि मग खायचं, म्हणजे हे आपल्याला करावं लागणार आहे असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी पेरायला सांगितलं, म्हणजे धान्य कसं पेरायचं वगैरे हे सगळं असी कृषी विद्या वाणिज्य शिल्प ह्या षटक्रियांचा त्यांनी उपदेश दिला. मग हा उपदेश दिल्यानंतर लोकांनी त्या क्रिया सुरू केल्या. मग आता पीक तर उगवून आलं. आता पीक उगवून आल्यानंतर काय व्हायला लागलं, जे काही हे बैल वगैरे किंवा पशु मग ते काय करत होते, ते असे बांधलेले नसायचे. मग ते काय करायचे, तिथं काम करत असताना म्हणा किंवा काय, मग ते सगळं त्यांचं पीक खायला लागले. आता पीक खायला लागल्यानंतर त्यांनीच सगळं पीक खाल्लं तर आम्ही काय करायचं असा प्रश्न लोकांना पडला. मग आता तिथं स्वतःच्या बुद्धीने ते काय करू शकत होते की नाही, पण नाही. त्यांनी सांगितलं तर पेरा, पेरलं, उगवून आलं, आता ह्यांनी खाल्लं, आता काय करायचं. परत तिथं आदिनाथ तीर्थंकरांकडे गेले. मग तिथं राजा असं होते, आता आम्ही काय करायचं. मग ते सगळे बैल वगैरे आमचं धान्य खात आहेत. मग त्यांनी काय सांगितलं, तुम्ही जेव्हा बैलांकडून काम करून घेताय त्यावेळेस तुम्ही काय करा, त्यांच्या तोंडाला मुसक्या बांधा किंवा नंतर त्यांना बांधून ठेवा असं त्यांनी सांगितलं. मग आता काम करायच्या वेळेस ती मुसक्या बांधल्या, काम झाल्यानंतर तिथं जाऊन त्यांनी दावणीला बांधलं आणि बांधल्यानंतर तिथं खायला पण त्यांना टाकलं. मग आता पुढचं ते मुसक्या बांधल्यात ते काढल्याशिवाय ते कसं खाणार हे कळायला पाहिजे. पण हे ना ते सरळ बुद्धी, म्हणजे त्यांना त्यातल्या खाचाखोचा समजतच नव्हत्या. प्रत्येक गोष्ट त्यांना सांगावी लागत होती. म्हणून तिथं काय परत त्यांना जावं लागलं की बैल काही खातच नाही आहेत. मग त्यांनी विचारलं, तुम्ही ते काढलं का तोंडाला बांधलेल्या मुसक्या. नाही, तुम्ही बांधायला सांगितलं, आम्ही बांधलं. बरोबर आहे, कामाच्या वेळेस बांधायला पाहिजे, पण त्यांना जेव्हा खायला देत आहे तेव्हा ते सोडायला पण पाहिजे. हे गोष्ट म्हणजे असं तिथं काय होतं, तेव्हाचे शिष्य कसे होते तर अगदी सरळ, म्हणजे त्यांना त्यातलं काही वक्रता नाही किंवा त्याच्याबरोबर एक गोष्ट सांगितली तर त्याच्या संदर्भातल्या गोष्टी त्यांना स्वतः विचार करून समजत नव्हत्या. त्या प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी तिथं त्यांना राजाची गरज वाटत होती. म्हणून त्यांना तिथं काय म्हटलेलं आहे, सरळ वृत्तीचे, म्हणजे अति सरळ. त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे स्वतःचं डोकं लावणारच नाहीत असे ते होते. म्हणजे सांगकाम्या आणि ओनाम्या म्हणतात ना तशा पद्धतीचे. सांगकाम्या आणि ओनाम्या. मग असं म्हणजे त्यांना पण तिथं काय सांगितलं होतं, त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्याकडनं चुका होत होत्या. म्हणून प्रतिक्रमण प्रायश्चित्त हे आदिनाथांचे आणि महावीरांचे शिष्य ह्या दोघांनाच सांगितलेलं आहे. कळतंय का, म्हणजे हे प्रतिक्रमण प्रायश्चित्त वगैरे एक आदिनाथांचे जे शिष्य होते त्यांना आणि महावीरांचे जे शिष्य आहेत त्यांनाच ह्या गोष्टी सांगितल्या. नाहीतर बाकीच्यांना काय होतं, जे अजितनाथ तीर्थंकरांपासून पार्श्वनाथ पर्यंतचे त्यांचे जे शिष्य होते तर ते कसे होते, रुजुमती, म्हणजे त्यांना म्हणजे सगळं समजत होतं. म्हणजे म्हणलं की त्यांना ताक कळत होतं, त्यामुळे त्यांना फार फोडून सांगायची गरज नव्हती किंवा ते स्वतःच्या बुद्धीने स्वतःच्या विचाराने योग्य अयोग्य ह्याचा विचार करू शकत होते, करत होते. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत नव्हत्या. ह्या आदिनाथांच्या शिष्यांकडून पण चुका होत होत्या आणि आता आपल्याकडून पण चुका होत आहेत. म्हणजे आपल्याला कळतंय तरी पण आपल्याकडनं प्रमादाने किंवा कशा याच्याद्वारे म्हणजे असं आपल्याकडनं तेवढं आचरण होत नाही, चुका होत आहेत. म्हणून आपल्याला प्रतिक्रमण प्रायश्चित्त करणं मस्ट आहे. मस्ट म्हणजे केलंच पाहिजे असं आहे. आणि तसंच आदिनाथ भगवंतांच्या शिष्यांना पण करणं गरजेचं होतं. आता त्या म्हणजे आदिनाथ भगवंतांनी जरी तिथं सांगितलं मुसक्या बांधायला, म्हणजे त्यांना पण त्याचं फळ पुढं भोगावं लागलं की त्यांना दीक्षा घेतल्यानंतर आहार मिळाला नाही तर हे काय होतं, रात्रभर ती बैल उपाशी राहिली, त्याचं तिथं त्यांना काय आला होता, कर्माचा उदय. म्हणजे त्यांच्या निमित्तामध्ये त्या बैलांना काय उपाशी राहावं लागलं होतं. पण त्या बैलांना उपाशी राहण्यामध्ये त्यांचे मालक पण कारणीभूत होते की नाही. मालकांनी टाकलं किंवा मालकांना कळलं नाही, त्यांना खाता येत नाही, सोडायला पाहिजे म्हणून दोष त्यांना पण लागत होते. कुणाला, जे त्यांचे मालक होते किंवा जे त्यांना सांभाळत होते त्यांना. म्हणून त्यांना पण तिथं काय होतं, एक उदाहरणार्थ ही गोष्ट आहे, अशा अनेक गोष्टी होत्या की त्यांना कळत नव्हतं, त्यामुळे त्यांच्याकडून दोष घडत होते. त्यामुळे आदिनाथ आणि महावीर भगवंतांच्या शिष्यांना प्रतिक्रमण प्रायश्चित्त होतं. मधल्या तीर्थंकरांच्या शिष्यांना ह्या गोष्टीची गरज नव्हती. लक्षात येतंय ना. म्हणजे तिथं त्यांना चुका होत नव्हत्या, त्यामुळे प्रतिक्रमण आणि प्रायश्चित्त करण्याची गरज नव्हती असं आम्हा सांगत होत्या. तर आपल्याला आता कशासाठी बघितलं आपण हे, तर ही 3 सूत्र जी आहेत
तर ती संक्षेप, मध्यम आणि विस्तार रुचीवाल्यांसाठी आहेत असं सांगितलेलं आहे. मग आता आपण कसे आहोत, आपल्याला अगदी म्हणजे फोडून फोडून किंवा अगदी सखोल 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 सांगितल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आचार्यांनी काय केलेलं आहे, ह्या सगळ्या पुढच्या सूत्रांची पण तिथं गरज वाटली आणि त्यामुळे त्यांनी त्याची रचना केलेली आहे. तर आता हे 7वं सूत्र बघण्यापूर्वी एक महत्त्वाचा विषय आपल्याला थोडासा अजून एकदा बघायचा आहे, अनेकांत आणि स्याद्वाद. अनेकांत आणि स्याद्वाद हे आपल्या जैन धर्माचे काय आहेत तर मूळ आहे किंवा बेस आहे. मग हे आपल्याला व्यवस्थित समजलंय किंवा नाही हे बघण्यासाठी परत एकदा बघूया. अनेकांत आणि स्याद्वाद ह्या दोन्हीचा अर्थ कोण सांगतंय? अनेकांत म्हणजे काय, वस्तूमध्ये एकाच वेळेस परस्पर विरोधी धर्म कसे आहेत तर गुण्यागोविंदाने एकमेकाला विरोध न करता राहत आहेत. म्हणजे ह्या 2 गुणांना आपण स्वीकारतो. म्हणजे असे 2 गुण एक मुख्यतेने म्हणतोय, पण असे वस्तूमध्ये किती आहेत, अनंत धर्म आहेत. मग ह्या अनंत धर्माला एका वेळेस ती वस्तू काय करते, दाखवून देते. म्हणजे वस्तू कशी आहे, अनेकांत स्वरूपी आहे, अनंत धर्माने बनलेली आहे. तर हे काय झालं, अनेकांत स्वरूप झालं. म्हणजे अस्ति आहे तिथं नास्ती पण आहे. एकमेकाच्या विरोधी झालं की नाही, आहे म्हटलं आणि नाही पण म्हटलं. मग आहे कशाच्या अपेक्षेने आहे तर त्या द्रव्याच्या अपेक्षेने त्याची अस्ति आहे, पण परद्रव्याच्या अपेक्षेने तिथं काय आहे, नास्ती आहे. म्हणजे जीवामध्ये ज्ञान दर्शन गुण आहेत, पण जीवामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे गुण नाहीत. म्हणजे स्पर्श रस ह्या गुणांचा काय आहे, जीवामध्ये अभाव आहे. अभाव सांगतोय, हा पण त्या द्रव्याचा गुण आहे की नाही, लक्षात येते का काय म्हणायचंय? नास्ती सुद्धा त्या द्रव्याचा गुण आहे. म्हणजे आता आपण काय म्हणतोय, भाजी खाल्ली, कुणीतरी सांगितलं की भाजीमध्ये मीठ जास्त झालंय किंवा भाजीमध्ये मीठ नाही आहे असं आपण समजूया. मग आता आपण भाजीमध्ये मीठ नाही आहे हे सांगितल्यानंतर आपण भाजी खाऊन बघितली आणि तिथं काय म्हणतोय, हां अरे भाजीमध्ये मीठ नाही आहे. म्हणजे मिठाचा अभाव आहे हे त्या भाजीचा गुणधर्म म्हणून आपण सांगतोय की नाही, लक्षात येते का? भाजीमध्ये मिठाचा अभाव आहे हे आपण सांगतोय, म्हणजे तिथं त्या भाजीचाच आपण एक गुण सांगतोय की नाही. भाजी खारट किंवा भाजीमध्ये मीठ नाही आहे किंवा भाजी खारट नाही आहे, म्हणजे तिथं त्या खारटपणाचा अभाव आहे किंवा मिठाचा अभाव आहे हे आपण कशाला बघून सांगतोय किंवा कुठल्या गोष्टीचं वर्णन करताना सांगतोय तर त्या भाजीचं वर्णन करताना सांगतोय. म्हणजे भाजीमध्ये मीठ नाही, मिठाचा अभाव आहे, हा म्हणजे हे मिठाची नास्ती तिथं आपण सांगतोय. लक्षात येते का? हॅलो. म्हणजे आपल्याला लक्षात येण्यासाठी सांगितलं की जिथं अस्ति आहे तिथंच नास्ती पण आहे, जिथं एक आहे तिथंच अनेक पण आहे, जिथं नित्य आहे तिथंच अनित्य पण आहे, जिथं भेद आहे तिथंच अभेद पण आहे, जिथं सत आहे तिथंच असत पण आहे. म्हणजे असे परस्पर विरोधी अनेक गुण एकाच वस्तूमध्ये एकाच वेळेस गुण्यागोविंदाने असतात. म्हणजे हे काय सांगते तर वस्तू अनेकांत स्वरूपी आहे. हे काय झालं, अनेकांत स्वरूप झालं किंवा ह्यालाच अनेकांतवाद असं म्हटलेलं आहे. आता ह्या अनेकांत स्वरूपाला जो दाखवून देतो किंवा जो सांगतो, ती सांगण्याची जी शैली आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे, स्याद्वाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनेकांत धर्म वस्तूमध्ये आहे आणि ह्या वस्तूमधल्या अनेक धर्मापैकी एका वेळेस आपण एकाच धर्माचं कथन करू शकतो किंवा एकाच धर्माला सांगू शकतो. कारण कसं आहे, वचन हे क्रमाने सांगितले जातात. एका वेळेस आपण सगळ्या गुणांचं कथन करू शकत नाही. मग असं एका वेळेस एका धर्माचं कथन करत असताना तिथं बाकीचे धर्मांचं पण अस्तित्व आहे, त्यांचं तिथं अभाव नाही. तर तिथं म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, अपेक्षेने सांगितलं जातं. म्हणजे द्रव्य कसं आहे, स्याद अस्ति आहे आणि स्याद नास्ती. म्हणजे काही अपेक्षेने द्रव्याची अस्ति पण आहे, काही अपेक्षेने द्रव्याची नास्ती पण आहे. पण हे सांगताना कसं सांगितलं जाणार आहे, क्रमाने सांगितलं जाणार आहे. मग जर आपण असं म्हटलं द्रव्याची अस्ति आहे तर तिथं काय होणार, द्रव्याच्या नास्तीचा तिथं अभाव मानला जाणार. म्हणून तिथं म्हणताना स्याद अस्ति म्हणावं लागतंय. का म्हणावं लागतंय, कारण स्याद म्हणल्यामुळं कथनचित अस्ति आहे आणि कथनचित नास्ती पण आहे. हे त्याच्यामध्ये स्याद म्हणल्यामुळं नास्तीचा धर्म पण तिथं काय होतो, स्वीकारला जातोय. लक्षात येते का?
स्याद्वाद म्हणजे काय, तर एका वेळेस आपण एकच धर्म सांगू शकणार आहे, दुसऱ्या धर्माचं कथन आपल्याला नंतर सांगावं लागणार आहे. मग पहिला धर्म सांगताना जर आपण स्याद म्हटलं नाही तर तिथं काय होणार आहे, दुसऱ्या धर्माचा अभाव मानला जाणार आहे किंवा अभाव मानण्याची तिथं वेळ येणार आहे. किंवा तसं जर अज्ञानाने समजलं तर तिथं वस्तू स्वरूपाला समजण्यामध्ये चूक होणार आहे. म्हणून स्याद हा शब्द महत्त्वाचा आहे. स्यादवाद म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, अपेक्षेने कथन केलं जातं. कशाचं, अनेकांत स्वरूपी वस्तूमध्ये जे धर्म आहेत तर त्या धर्माचं कथन करताना ज्या पद्धतीने किंवा ज्या व्यवहाराने म्हणा किंवा ज्या उपायाच्याद्वारे सांगितलं जातं किंवा ज्या पद्धतीने सांगितलं जातं तर त्याला म्हटलेलं आहे स्यादवाद. म्हणजे स्यादवाद कुणाला दाखवून देतोय, वस्तूच्या स्वरूपाला दाखवतोय. म्हणजे अनेकांत स्वरूप जे आहे तर ते कथन करण्याची जी शैली आहे तर त्याला स्यादवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे अनेकांत आणि स्यादवाद ह्या दोन्हींचं काय आहे तर असं कनेक्शन आहे. म्हणजे जे अनेकांत स्वरूप आहे वस्तूचं तर त्या वस्तूच्या स्वरूपाला समजून घेताना तिथं जे कथन केलं जातं तर त्या कथन शैलीला काय म्हटलेलं आहे, स्यादवाद असं म्हटलेलं आहे. त्या वस्तूच्या स्वरूपाला सांगण्याची जी पद्धत आहे तर त्याला तिथं काय म्हटलेलं आहे, स्यादवाद असं म्हटलेलं आहे. म्हणून असं बोलताना किंवा सांगताना जरी आपण म्हणत नाही आहे स्याद आहे किंवा स्याद नाही, पण तिथं ती अपेक्षा असतेच प्रत्येक वेळेस. का असते तर वस्तू तिथं अनेकांत धर्मस्वरूपी आहे. म्हणजे ही मुलगी स्यात आई आहे, स्यात मुलगी आहे, स्यात सासू आहे, स्यात सून आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे. किंवा ही पद्धती काय आहे तर स्यादवाद पद्धती आहे. मग अशा पद्धतीने जर आपलं म्हणजे बोलणं असेल म्हणा किंवा तसं समजून घेतलं किंवा तसं आहे हे जर आपण स्वीकारलं तर तिथं काय होणार आहे, चुकीचं काही होणार नाही आहे. किंवा बाकीच्या सगळ्या धर्मांना पण तिथं स्वीकारलं जाणार आहे. बाकीच्या धर्मांचं पण अस्तित्व आहे, त्यांचा अभाव नाही. म्हणजेच वस्तूचं स्वरूप अनेकांतमय आहे हे आपल्या लक्षात येणार आहे. स्यात भेद स्वरूप आहे, स्यात अभेद स्वरूप आहे असं सगळीकडं स्यात स्यात शब्द हा असतोच, जरी आपण प्रत्यक्षात बोलत नाही पण अपेक्षा ती असते. म्हणजेच त्यामुळं काय होतं, एकाबरोबर बाकीच्या गुणांना पण तिथं आहेत ह्याचा स्वीकार केला जातो. म्हणजे काय तर अनेक धर्मांना जे परस्पर विरोधी आहेत एकाच वेळेस एका वस्तूमध्ये गुण्यागोविंदाने राहतात हे वस्तूचं स्वरूप आहे. आणि ह्यालाच काय म्हटलेलं आहे, अनेकांत स्वरूप असं म्हटलेलं आहे. आणि ह्या एका धर्माला जेव्हा सांगितलं जातं, कथन केलं जातं त्यावेळेस एका वेळेस एकच सांगितला जाणार धर्म. बाकीचे धर्म कसे आहेत, त्यांचं अस्तित्व आहे पण त्यांचं तिथं काय आहे, गौणता आहे. ह्या अपेक्षेने तिथं कथन केलं जातं आणि त्याला काय म्हटलंय, स्यादवाद शैली असं म्हटलेलं आहे. सातवं सूत्र, निश्चय सम्यक दर्शनादी जानने के अमुख्य अप्रधान उपाय. आत्ता काय सांगितलं आपण, संक्षेप रुचीचं हे सूत्र होतं 6वं. कुठलं, प्रमाण आणि नयाच्या द्वारे ज्ञानाची प्राप्ती होते. तर हे कसं होतं, संक्षेप रुची वाल्यांसाठीचं हे सूत्र होतं. मग आता ते म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, तो मुख्य उपाय. कुठला, प्रमाण आणि नयाच्या द्वारे वस्तूला जाणणं हा काय आहे तर मुख्य साधन किंवा मुख्य उपाय असं म्हटलेलं आहे. आणि आता इथं जे सांगणार आहेत 7व्या सूत्रामध्ये तर त्याला काय म्हटलेलं आहे, अमुख्य उपाय. म्हणजे प्रमाण आणि नयापेक्षा हे काय आहे तर अप्रधान आहे किंवा मुख्य नाही असं तिथं सांगायचं. मग हे उपाय कुठले आहेत तर निर्देश स्वामित्व साधनाधिकरण स्थिती विधानतः. काय सूत्र आहे, निर्देश स्वामित्व साधनाधिकरण स्थिती विधानतः. म्हणजे ह्या इथं जे सांगितले आहे निर्देश स्वामित्व साधन अधिकरण स्थिती आणि विधान हे सुद्धा काय आहेत तर जीवादी 7 तत्वांना किंवा सम्यक दर्शनादी ह्यांना जाणण्याचे हे सुद्धा उपाय आहेत. जसं नय आणि प्रमाण आपण बघितले, ह्याद्वारे जसं ज्ञानाची प्राप्ती होते तसंच हे निर्देश स्वामित्व साधन अधिकरण स्थिती आणि विधान हे जे 6 प्रकार सांगितलेत तर ह्या 6 प्रकारांच्या द्वारे सुद्धा काय होणार आहे, आपल्याला ज्ञानाचीच प्राप्ती होणार आहे. पण इथं काय आहे, थोडा विस्तार आहे. प्रमाण आणि नयामध्ये जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त इथं काय सांगितलं जाणार आहे, आणखीन खोलून सांगितलं जाणार आहे, अजून स्पष्ट करून सांगितलं जाणार आहे. तर हे 6 जे प्रकार आहेत तर ते कुठले आहेत, निर्देश. आता निर्देश कशाला म्हटलेला आहे तर एखाद्या वस्तूकडं निर्देश करणं, ही वस्तू असं म्हणणं.
किंवा त्या वस्तूचं नाव घेऊन त्या वस्तूला दाखवणं, म्हणजे त्या वस्तूचा निर्देश केला, म्हणजे ती वस्तू दाखवून मला ही वस्तू पाहिजे, मला ह्या व्यक्ती किंवा ही व्यक्ती आहे असं त्या व्यक्तीकडे आपण काय केलं तर निर्देश केला असं म्हटलेलं आहे. निर्देशचा अर्थ काय घ्यायचा आहे? त्या वस्तूला दाखवून देणे किंवा त्या वस्तूकडं आपण बोट दाखवणे, म्हणजे काय तर ती वस्तू असं म्हटलं जातं. तर त्याला काय म्हटलंय? निर्देश केला. लक्षात दाखवून दिलं जाते ही वस्तू, ही व्यक्ती असं तिथं काय केलंय? फक्त मुख्यतेने त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं तिथं ग्रहण किंवा त्याच्याकडे दाखवणं, त्याला त्याच्याबद्दलचं कथन करणं असं तिथं निर्देशचा अर्थ आहे. त्याच्यानंतर स्वामित्व, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे? वस्तूला समजून घ्यायचं आहे. मग पहिल्यांदा निर्देशमध्ये काय? कुठली वस्तू? तर ही वस्तू, ह्या वस्तूला मला समजून घ्यायचं आहे. मग त्या वस्तूकडं काय केलं आपण? निर्देश केला. त्या वस्तूसाठी आपण ते जाणून घ्यायची इच्छा आपण तिथं व्यक्त केली. म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे? ही वस्तू असं म्हणून तिथं निर्देश केला. मग आता त्याच्या पुढं काय आहे? स्वामित्व सांगितले. आता स्वामित्व म्हणजे काय? ती वस्तू कोणाची आहे? स्वामित्व म्हणजे त्या वस्तूचा मालक कोण आहे? स्वामी म्हणजे मालक. मग ती वस्तू जी आपण अगोदर निर्देशमध्ये बघितली होती, तर ती वस्तू कोणाची आहे किंवा त्याचा मालक कोण आहे ह्याचं ज्ञान होणं. निर्देश म्हणजे ती वस्तू पाहिजे, ती वस्तू दाखवून दिली की ह्या वस्तूला मला जाणायचंय. मग कोणाला जाणायचंय? जीवद्रव्याला जाणायचंय. असं आपण एक उदाहरणार्थ बघितलं. कुणाला जाणायचंय? जीवद्रव्याला. म्हणजे जीवद्रव्याकडं काय केलं आपण? निर्देश केला. मग आता स्वामित्वमध्ये त्याचा स्वामी कोण आहे? जीवच त्याचा स्वामी आहे. असं. किंवा आता व्यवहाराने बघायचं म्हटलं तर हे घर, म्हणजे आपल्याला जाणायचे काय? हे घर कोणाचं आहे? हे घर आहे, ह्या घराला जाणायचे. मग त्याच्या पुढं काय? हे घर कोणाचं आहे? ह्याचा मालक कोण आहे? म्हणजेच काय झालं? ते स्वामित्व. ह्या घराचं स्वामित्व, ज्याच्या नावावर घर आहे तो त्याचा कोण झाला? स्वामी झाला. तसं म्हणजे त्या वस्तूला जाणण्यासाठी त्या वस्तूचा स्वामी कोण आहे हे समजून घेणं, म्हणजे हे सुद्धा काय आहे? ज्ञानाच्या द्वारे, किंवा ते समजून घेताना आपल्याला त्या वस्तूचं स्वामी कोण आहे ह्याचं ज्ञान होणार आहे. म्हणून हे काय आहे? स्वामित्व कोण आहे किंवा त्याचा स्वामी कोण आहे हे सुद्धा जाणण्याचा काय आहे? एक मार्ग आहे. वस्तू कोणाच्या मालकीची आहे हे त्याच्या झालं. पुढचं अजून काय झालं? विस्ताराने आपण त्याची माहिती काढत चाललोय. म्हणजे त्या वस्तूबद्दल आपण आणखीन सखोल ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करतो. त्याला म्हटलं स्वामित्व. तिसरं आहे साधन. मग आता ही वस्तू मला मिळवायची आहे. मग ती वस्तू मिळवायची नाही, वस्तू के उत्पत्ति के कारण को साधन कहते हैं. मग आता ही वस्तू कशी उत्पन्न झाली असं आपल्याला तिथं माहिती काढायची. म्हणजे आता हे घराच्या बद्दल बघत होतो आपण. हे घर निर्देश, ह्या घराचा मालक कोण? हे झालं स्वामित्व. आता पुढं काय आहे? हे घर कसं बनलेलं आहे, कशापासून बनवलेलं आहे असं त्याच्या आणखीन त्याचं काय झालं? त्याच्यामध्ये अजून आपण खोलात चाललेलो आहे. मग साधन म्हणजे काय? ती वस्तू, म्हणजे ते घर कधी बांधले किंवा ती कसं बांधले ते घर, त्याच्यासाठी काय काय वस्तू वापरल्यात ह्याचं आणखीन डिटेलमध्ये आपण काय चाललेलं आहे? ज्ञान करून घेतोय. तर त्याला म्हटलेलं आहे साधन. म्हणजे कुठल्या गोष्टीच्या द्वारे हे बनलेलं आहे किंवा कुठल्या गोष्टीला वापरून ह्याची निर्मिती झालेली आहे, तर त्याला काय म्हटलेलं आहे? साधन. म्हणजे त्याची उत्पत्ती कशी झाली, कशाच्या द्वारे झाली, कुठल्या गोष्टींच्या द्वारे झाली, तर ते काय झालं? त्याचं साधन झालं. त्याच्यानंतर आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे काय? त्या वस्तूचा आधार जो काही असेल तर तो काय झाला? तिथं त्याचा अधिकरण झाला असं म्हटलेलं आहे. आधार म्हणजे आता ती वस्तू, ते घर कुठं बांधलंय? तर अमुक ठिकाणी जी जागा आहे, एवढी ही जी जागा आहे, तर त्या जागेवर ही वस्तू उभारलेली आहे किंवा हे घर उभारलेलं आहे. म्हणजे ती वस्तू कुठल्या जागेवर उभारली आहे, ते घर कुठल्या ठिकाणी उभारले, ती जी जागा आहे त्याचा जो म्हणजे खालचा पाया म्हणा, तर तो काय झाला? त्याचा आधार झाला. म्हणजे पाया खणला, त्याच्यावर तिथं काय आपण जे काही त्याचं स्ट्रक्चर असेल ते तिथं उभारलं आणि त्याच्यावर त्या घराची काय झाली? बिल्डिंग उभी राहिली. म्हणजे आधार काय झाला तिथं? ती खालची जमीन किंवा त्याचा पाया. मग त्या आधाराला काय म्हटलेलं आहे? अधिकरण म्हटलेलं आहे. लक्षात येत आहे? प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी आहे. निर्देश त्याचा अर्थ वेगळा आहे. त्याच्यानंतर स्वामित्व म्हणजे त्याचं मालक. त्याच्यानंतर साधन
ती वस्तू कशापासून बनलेली आहे. अधिकरण म्हणजे त्या वस्तूचा आधार काय आहे, कशाच्या आधाराने ती वस्तू उभारलेली आहे, कुठं उभारलेली आहे, ती जागा काय झालं, त्याचा आधार झाला. त्याच्यानंतर स्थिती. स्थिती म्हणजे ही वस्तू किती काळ असणार आहे. किंवा आता आपण जेव्हा नवीन घर बांधलं तेव्हा तो इंजिनियर काय सांगतो, 100 वर्ष तरी ह्या घराला आता काही होणार नाही. म्हणजे त्या घराचा कालावधी किती काळपर्यंत ते घर असणार आहे, ह्याला काय म्हटलेलं आहे, त्याची स्थिती म्हणजे त्याची कालमर्यादा. ते बनल्यापासून जोपर्यंत त्याचं अस्तित्व असणार आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे, त्याची स्थिती म्हटलेलं आहे. शब्द हे आपल्याला नवीन वाटत असतील पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आपल्या रोजच्या म्हणजे आपण एखादी गोष्ट घ्यायला गेलो किंवा आता नवीन आपण समजा आपल्याला घरच पाहिजे तर ते घर आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा हे घर तो आपल्याला एजंट दाखवतो की बाबा हे घर. मग आपण म्हणतो कुणाचं आहे हे घर, तर अमुक अमुक माणसाचं आहे, त्याला विकायचं आहे. मग आपण काय म्हणतो, हे घर चांगल्या विटांनी बनवलं आहे का, म्हणजे मटेरियल जे वापरलं आहे, सिमेंट वापरलं आहे ते भरपूर वापरलं आहे का, हलका दर्जाचं वापरलं आहे का चांगल्या दर्जाचं वापरलं आहे, म्हणजे किती वापरलं आहे, हे सगळं आपण काय करतो तिथं, ते साधनांची माहिती करतो. म्हणजे त्याच्यामध्ये वापरलेलं मटेरियल किती, कसं, कुणी, असं हे सगळं आपण तिथं काय करतोय, तर जे बघतोय तर ते काय झालं, साधन. त्याच्यानंतर ती जागा ज्या क्षेत्रावर उभारलेली आहे, ते घर ज्या जागेवर उभारलेलं आहे तर ते काय आहे, त्याचा आधार आहे. त्याच्यानंतर मग आपण हे घर किती काळपर्यंत टिकल, त्या एजंटला विचारतो. तो म्हणतो जुनं नाही आहे, आत्ता नवीनच बांधलेलं आहे, 1 वर्षच झालं बांधून, काही 6 महिने त्यांनी वापरलं आणि आता त्यांनी दुसरीकडे गेलेत आणि ते विकायला काढलंय त्यांनी. म्हणजे असं नाही की, किंवा एखाद्या वेळेस असं पण असेल की नाही 15 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे, मग 15 वर्षापूर्वीचं आहे म्हणजे त्याचं तेवढं वापरून झाल्यामुळे त्याची तेवढी शक्ती कमी झालेली असते ना. म्हणून ह्या गोष्टी पण आपण बघतो की नवीन आहे, जुनं आहे, किती काळ टिकल, तर त्याची स्थिती म्हणजे ते किती काळ अजून असू शकतं किंवा कधी बनवलं आहे आणि किती काळ टिकणार आहे, ह्या गोष्टीला जाणून घेणं म्हणजेच त्याच्या स्थितीला जाणून घेणं. त्याच्यानंतर आणखीन सखोलपणे बघणं. विधान. विधानमध्ये काय सांगितलं आहे, वस्तू के भेदों को विधान कहते हैं. मग त्या घरामध्ये किती रूम आहेत, किती स्क्वेअर फूटची रूम आहे, किचन केवढा आहे, हॉल केवढा आहे, बेडरूम किती आहेत, त्याची बेडरूम केवढ्या मोठ्या आहेत, केवढ्या लहान आहेत, हे सगळं आपण आणखीन सखोलमध्ये जाणून घेणं. तर हे काय झालं, विधान झालं. म्हणजे एक वस्तूला जाणून घेत असताना आपण इतक्या प्रकाराने त्या वस्तूची माहिती मिळवतो. म्हणजेच काय करतो, त्या वस्तूला जाणण्यासाठी, त्या वस्तूचं ज्ञान होण्यासाठी आपण ह्या पद्धतीने आपण तिथं ते काय करतोय, जाणण्याचा प्रयत्न करतोय. मग ह्याला काय म्हटलेलं आहे, सम्यक दर्शनादी जानने के हे अमुख्य उपाय. म्हणजे वस्तू किंवा हे जे 7 तत्व आहेत, जीवादी पदार्थ आहेत किंवा सम्यक दर्शनादी ह्या ज्या रत्नत्रय आहेत, तर त्याला जाणण्यासाठी आपल्याला जर त्या गोष्टी जाणायच्यात, त्याचं आपल्याला डिटेल्समध्ये समजून घ्यायचं आहे, तर आपल्याला ह्या गोष्टींच्याद्वारे आपण समजून घेतो किंवा घ्यावं लागतं. किंवा व्यवहारामध्ये आपण भाजी जरी आणायला गेलो तरी आपण ही सगळी चिकित्सा करत असतो. कुठं मिळते ती वस्तू, अमुक अमुक ठिकाणी. पहिल्यांदा ती वस्तू कुठं मिळते, अमुक अमुक ठिकाणी मिळते. मग कोणाकडे मिळते, त्याचा मालक कोण आहे, दुकान कोण आहे, दुकानदार कोण आहे, मग ते वस्तू बनवताना कुठल्या कंपनीचं मटेरियल वापरलेलं आहे, चांगलं आहे की हलक्या क्वालिटीचं आहे. मग तिथं ते सगळं बघितल्यानंतर ते कशाच्या आधाराने ते बनवलेलं आहे, त्याच्यानंतर ते किती काळ टिकणार आहे, किंवा त्या गोष्टीचं सगळं अगदी सखोल कुठले पार्ट आहेत किंवा कसे आहेत, ते कसं वापरायचं, हे सगळं आपण जे ज्ञान करून घेतो तेव्हा आपण ह्याच पद्धतीने तिथं जात असतो. फक्त ते कुठल्या पद्धतीने जातो किंवा त्याला काय म्हणायचे, तर ह्या सूत्रामध्ये ते सांगितलेलं आहे. लक्षात आलं. निर्देश, स्वामित्व, साधन, अधिकरण, स्थिती आणि विधान ह्या गोष्टींच्याद्वारे ह्या 6 प्रकाराने पण आपण काय करतोय, वस्तूला समजून घेतोय. वस्तूला जाणण्यासाठी ह्या साधनाचा आपण वापर करतोय. पहिल्या सूत्रामध्ये काय करत होतो, वस्तूला जाणण्यासाठी प्रमाण आणि नयाचा वापर केलाय. म्हणजे तिथं फक्त प्रमाणामध्ये काय, अखंड वस्तू आणि नयाच्याद्वारे त्या वस्तूचा एक धर्म जाणला जात होता. आता आणखीन डिटेलमध्ये गेल्यानंतर ती वस्तू, त्याचा मालक कोण आहे, ती कसं बनवलं आहे, कुठल्या आधाराने बनवलं आहे, त्याचा कालावधी किती असणार आहे, किती टिकणार आहे, किंवा त्या वस्तूचं सगळं डिटेलमध्ये माहिती, हे सगळं काय झालं, हे 6 प्रकार इथं बघितले.
सांगितलं जीवाचं अनंत पण येणार, पण आता आपण इथं भेद करून काय करणार आहे. आता पहिल्यापासून बघूया. पहिल्यांदा काय सांगितलं, जीव निर्देश. मग त्याच्यानंतर काय सांगितलं, जीवाचं स्वामी कोण, जीवच आहे. मग जीव कशापासून बनलेला आहे, अनंत गुणांनी बनलेला आहे. ज्ञान दर्शन हे सगळे गुणांपासून त्या जीवद्रव्याची उत्पत्ती झाली, म्हणजे त्याचं अस्तित्व नाही. साधनमध्ये जेव्हा जाणतो तेव्हा ज्ञानाच्या द्वारे जाणणार, बरोबर आहे. पण वस्तू की उत्पत्ती के कारण. आता जीवद्रव्य कशापासून बनलंय, अनंत गुण आहेत ना जीवामध्ये. अधिकरण मध्ये काय येणार, तर जीवाचा आधार काय आहे, तर स्वतःचे जीवच काय आहे, तर त्याचा आधार आहे. किंवा असंख्यात प्रदेश जीवाचे, हेच काय आहे, त्याचा आधार आहे. त्याच्यानंतर ह्या जीवाचा काल काय आहे, अनादि अनंत आहे. अनादि काळापूर्वी होता, अनंत काळानंतर पण असणार आहे. ही जीवद्रव्याची काय आहे, स्थिती आहे. आणि आता विधानमध्ये मला असं वाटतंय बरं का, की जीव, आता विधान म्हणजे किती प्रकारचे जीव आहेत, संसारी आहेत, मुक्त आहेत, स्थावर आहेत, त्रस आहे, एकेंद्रिय, दोन इंद्रिय, तीन इंद्रिय, विकलत्रय, असं तिथं काय केलेलं आहे. जर भेद म्हणजे जीवाचे प्रकार, कसा जीव आढळतो जाणण्यासाठी आपण तिथं अशा पद्धतीने भेद केले. तर ते मला काय वाटतं ते सांगू का. एका दुकानामध्ये गेलो आपण, मग आता ते धान्य असेल, साडी असेल, काहीतरी, ठीक आहे. आपण काय म्हटलं की आम्हाला साडी पाहिजे. मग त्या साडीच्या दुकानात गेलो, मग त्यांनी ती साडी दाखवली. मग आपण काय म्हटलं त्यांना, साडी म्हटलं, हा निर्देश झाला. आता आपण म्हटलो ही कुठल्या कंपनीची आहे, म्हणजे कुणी बनवली तो त्याचा मालक झाला. आता दुकानदार मालक आहे, बरोबर आहे. पण आणखीन दुसऱ्या ह्यानी त्यांनी इथं सांगितलंय की त्या कुठल्या कंपनीने बनवलेली आहे, त्याचं स्वामित्व कोण आहे, तर त्या कंपनी, ही आमच्या कंपनीची साडी आहे. म्हणजे त्यांचं ते काय झालं, ते मालकत्व झालं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे साधन म्हणजे कशापासून बनली आहे ही साडी, कॉटनची आहे, पॉलिस्टरची आहे, का सिल्कची आहे. म्हणजे असं तिथं आपण काय केलं, त्याचं साधन म्हणजे कुठल्या ह्याच्यापासून ती बनलेली आहे, कुठल्या धाग्यापासून, ताग्यापासून, हातमाग आहे किंवा खादी आहे, असं तिथं आपण काय करतोय, ते कशापासून बनली आहे, म्हणजे कुठलं साधन वापरले, हे तिथं काय झालं, साधन झालं. म्हणजे ती साडी कुठल्या मटेरियलची आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, आधार म्हणजे ही कंपनी कुठं आहे, कुठं बनली, कुठल्या कंपनीत, ती कंपनी कुठं आहे, तर तो काय झाला, त्याचा आधार म्हणजे क्षेत्र इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलं की ही साडी चांगली टिकेल किंवा ह्याची गॅरंटी काय आहे, आपण गॅरंटी विचारतो की नाही. मग ती काय झाली, त्याची स्थिती झाली. आणि परत विधानमध्ये काय सांगितले, आणखीन कुठले प्रकार आहेत दाखवा. आता हे जे मी वाचून दाखवलं ना तुम्हाला, पंढरपूरमध्ये म्हणजे शेतामध्ये, शीतलशाह डॉक्टरांच्या शेतामध्ये होत्या, तेव्हा तिथं त्यांनी तत्वार्थ सूत्र हा ग्रंथ घेतला होता. मग त्यावेळेस मी हे लिहिलेलं आहे. हां, तर तिथं विधान, हां, मग त्यांनी प्रकारमध्ये काय सांगितले किंवा विधानमध्ये काय सांगितले, आणखीन कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत ह्याच्यामध्ये दाखवा. किंवा आता आपल्याला जे दाखवले ह्याच्यामध्ये दुसरे कलर दाखवा, ह्याच्यामध्ये दुसरी डिझाईन दाखवा, असं आपण म्हणतो की नाही. मग हे काय झाले, त्याचे प्रकार झाले. तसं त्यावरून मला असं वाटलं होतं की जीव मग हा संसारी आहे, मुक्त आहे, अरिहंत अवस्थेत आहे, सिद्ध अवस्थेत आहे, किंवा त्रस आहे, स्थावर आहे, असं पण होऊ शकेल. म्हणजे असं वाटलं मला. ते उदाहरण वाटलं तर बदला. हे आपण आता सावधान, जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे, जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, स्वस्वरूपाला जाणा, हा मी जीव आहे, माझा स्वामी मीच आहे. या जीवाचा दुसरा कोणीही मालक नाही, स्वामी नाही, कर्ता नाही. मी स्वाधीन आहे, कारण माझा स्वामी
मीच आहे. हा मी अनंत गुणांचा पिंड आहे. माझ्यामध्ये अनंत ज्ञान आहे, अनंत दर्शन आहे, अनंत सुख आहे, अनंत शक्ती आहेच. या अनंत गुणरूपी वैभवाचा मी स्वामी आहे. हा मी अनादि अनंत आहे. हा मी असंख्यात प्रदेशीच आहे. मी माझ्या असंख्यात प्रदेशाच्या आधारानेच आहे. मला परद्रव्याच्या आधाराची गरज नाही. पराची गरज नाही. मी स्वतंत्र, स्वावलंबी, परिपूर्णच आहे जाणा. हा मी अनंत गुणांचा सागर आहे. मी मनुष्य नाही, तिर्यंच नाही, देव नाही, नारकी नाही. मी स्त्री नाही, पुरुष नाही, बालक नाही, तरुण नाही, वृद्ध नाही. मी रोगी, निरोगी नाहीच. मी त्रस नाही, स्थावर नाही. मी तर जीव आहे जाणा. अनंत गुणस्वरूपोऽहम्.